एक आगळा वेगळा वाढदिवस आहे. मनाला समाधान देणारा वाढदिवस आहे. तसं पाहिजे तर असं म्हटलं जातं की वाढदिवस म्हटलं की वर्षातल्या एका आपण जगत असणाऱ्या चालणाऱ्या वर्षामध्ये एक वर्षाची घट होते. आपण एक वर्षाने मोठे होतो. आणि दुसरीकडून पाहिलं तर जेव्हा लोक म्हणतात की रणरागिणी आहे की वाघीण आहे, त्यावेळेला वाटतं कधी मरण आलं तर त्याची पर्वा नाही, पण लोकांचं प्रेम मिळालं पाहिजे तर ते असं मिळालं पाहिजे. या जनतेचं प्रेम, या जनतेनेच मला मोठं केलं. या जनतेने मोठं केलं नसतं तर निश्चितपणाने मला ते जे करायचं स्वप्न मी पाहिलं ते मी पूर्ण करू शकले नसते. होय, सांगितलं सगळ्यांनी की ताई आमची कडक आहे, ताई आमची ताकद आहे, पण ताई नेहमी कार्यकर्त्यासाठी, कार्यकर्त्यांच्या हितासाठी, कार्यकर्त्यांना वाद होणार नसेल तर शिक्षकांना माहिती आहे, गांधी बोलले इथे अनेक शिक्षक आहेत, परंतु 22 वर्ष हा 23वा वर्ष पूर्ण होत आलं त्यांच्यासाठी लढा दिला. जिल्हा परिषदेमध्ये कुठलाही अन्याय झाला, राज्य सरकारने कुठलाही अन्याय केला तर मी राज्य सरकारमध्ये कोण आहे न बघता स्वतःच्या सरकारच्या विरोधात सुद्धा चंग फुकला. या ठिकाणी माझ्या शेतकऱ्याला त्रास देण्याचं काम कोणी केलं तर त्याला न्याय देण्यासाठी मी काही करायची तयारी ठेवली. महसूल असो, प्रांत असो, कलेक्टर असो, कमिशनर सुद्धा असले तरी खरं बोलायला माझी कलेक्टरवर केस आहे भाऊ, आहे की नाही? अजूनही आहे. राम सरांवर अजूनही केस चालू आहे कमिशनरकडे. कोण करायचं धाडस करेल का? नाही करणार. माझ्याकडे सगळ्या अधिकाऱ्यांनी येऊन सांगितलं की ताई कलेक्टर साहेब, म्हटलं पण आम्ही जर निवडणुकीमध्ये एखादी चूक, एक शब्द चुकलो तर आमचा फॉर्म बाद होतो. आणि इथे कलेक्टर सारख्या माणसाने निवडणूक लावल्यानंतर, त्या ठिकाणी एवढ्या चुका झाल्यानंतर आम्ही जर का विचारलं नाही तर घटनेमध्ये बदल होणार नाही. त्या बाळासाहेब आपल्याला बाळासाहेबांनी काय दिलं? एका बाळासाहेबांनी नीतिमत्ता आणि जनतेच्याकडे जाण्याचा जो मार्ग दिला आणि जे बोलण्याची क्षमता दिली, तसंच बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा घटना दिली. आणि त्या घटनाचा उपयोग सगळे प्रशासन आपल्यावर करतात, जनतेवर करतात. आणि मग स्वतः चूक केल्यानंतर आम्ही स्वस्त बसणारे नाही हे सुद्धा मी सिद्ध करून दाखवलं. आजही तेच चालू आहे. परंतु हे सगळं कशासाठी? माझ्यासाठी नाही. माझा तापडपणा, माझं रागवणं, ज्या वेळेला माझा कार्यकर्ता, माझा शेतकरी, माझी महिला त्या ठिकाणी जाते, मग ती तहसीलमध्ये जाऊ, प्रांत ऑफिसला जाऊ, कलेक्टर ऑफिसला जाऊ, जगाच्या बाजारात कुठल्याही ठिकाणी ती गेली आणि तिच्यावर अन्याय होतो किंवा त्याच्यावर अन्याय होतो किंवा शाळेत विद्यार्थ्यावर किंवा तिथे असणाऱ्या कॉलेजच्या आमच्या स्टुडंटवर अन्याय होतोय तर मी तिथे धावून जाते. म्हणजे शाम राम दंड भेद जे आजी आजोबांनी आपल्याला शिकवलं ते पहिलं प्रेमाने बोलायचं. नाही ऐकलं तर थोडंसं आपल्याला जे कळतं त्या पद्धतीने मांडून करायचं. तुम्हाला सांगते की हीच राजश्री दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आली तेव्हा मुलींची फी माफ झाली. दादा पालकमंत्री होते आणि हिने सांगितलं की फी माफ झाली ना, आम्हाला का नाही, माझ्या लेकीची का नाही. आणि त्यावेळेला विचारा दिला, इथून गाडी काढली त्याचबरोबर आणि मंत्रालय गाठलं. कारण तिथे विधान भवनात हाऊस चालू होतं. तिथे विचारलं दादांना, दादा बाहेर विचारत आहे महिला आहे पालक की आमच्या मुलांची फी माफ करणार होते, फी माफ झाली असं रोज पाहतो, मग ती का झाली नाही, का होत नाही. तेव्हा दादांनी मला 2 तास थांबवलं. परंतु दादांनी दाखवलं की नावावर पैसे टाकायचे कुणाच्या याच्यासाठी मीटिंगा चालल्या. त्या कॉलेजच्या असणाऱ्या प्रिन्सिपलच्या नावे टाकायचं की मुलांच्या, त्या मुलींच्या नावे टाकायचं आणि त्याच्यातून मध्य काढून दोघांनाही जॉईन करून ते खातं काढलं. बरोबर, पण मी काम करूनच करत कामाशिवाय. आणि म्हणून गुलाबशाही तुम्ही जेव्हा सकाळी फोन केला ना, मला खूप बरं वाटलं. खूप लोक अशी आहेत की जे माझ्यावर खूप प्रेम करतात, नितांत प्रेम करतात, पक्ष कोणता असो. भाऊ आणि मी काम केल्याबरोबर या ठिकाणी आमलेंनी सांगितलं की प्रश्न सुद्धा नव्हता, आपण जाऊन सोडवला. वाणी साहेबांनी सांगितलं, या ठिकाणी प्रत्येकाने आपापल्या आठवणी सांगितल्या. आणि आठवणी सांगत असताना प्रकाश शेख या ठिकाणी तामाणे दादा आले. ते पण इथे बोलले असेल
सांगितलं काही घडलं चुकीचं तर देव आम्हाला माफ करणार नाही. कारण माणसाने दिलेल्या पूर्वजांनी संस्कार जर आपण विस्कळीत केले, जर डिस्टर्ब केले तर होऊ शकत नाही. पण मी हेही सांगते की होय, हे सगळं करत असताना मलाही कधीतरी वेदना होतात, होतात वेदना, भाऊलाही वेदना होतात. कधी वेदना होतात की ज्यांच्यासाठी आपण इतकं करतो, ज्यांच्यासाठी, आणि ते जेव्हा आपल्याला महाराज मंडळी माफ करत तुम्हाला कोणाला संधी देता आली नाही, पण ज्यांच्यासाठी इतकं करतो, ज्यांना मोठं करतो, ते जेव्हा आपल्याला धोका देतात ना, त्यावेळी उशीर तोंड घालून कटलेली आशा आहे. या आशाने 4 वेळा मला भाऊ विधानसभेचा पत्करला, पण दुसऱ्या दिवशी मी बाहेर पडली का तर मी माझ्या अश्रू हातूमध्ये घरातून बाजू लपवले. मी उशीर तोंड बाजून पडली, पण मी कधी हार नाही मानली. इथे ग्रामपंचायतीला माणूस पडला तर तो दुसऱ्या दिवशी काय 6 महिने त्याला काही सुटू येत नाही, तो भावकीला शिव्या देतो. पण अशा त्याने 31 तारखेला 16 साली ज्या वेळेला तुवा टाकण्या आली, तुवा गावी आली आणि तुमच्या दुकानकडे मी इथे परत दिसते आणि म्हणून तुमच्याचसाठी मला जगायचं आहे, तुमच्यासाठी शेवटचा भाग घ्यायचा आहे. माझं जीवन समोर उभं आहे, सुनबाई पाठीमागे बसलेली आहे. या ठिकाणी माझ्या मुली आहेत, दोघी आता आजारी आहेत, दोघींना प्रॉब्लेम आहे. तरी सुद्धा मला वाटत होते की वाढदिवस करायचा नाही, पण गावचा निर्णय असतो, गावाने ठरवलं होतं की वाढदिवस झालाच पाहिजे. आता तर निवडणुका आहे, मी म्हटलं की परिस्थिती अशी आहे, तरी सुद्धा सगळ्यांनी मिळून ठरवल्यानंतर तुम्ही काही करू शकत नाही, तुमच्या हातात काही राहत नाही. तसंच कार्यकर्ता म्हणेल त्याच पद्धतीने वाटलं पाहिजे. कार्यकर्ता जर मोठा करायचा असेल, अशातही कधी दुसरं पद मागितलं नाही का? कधी बघितलं तुम्हाला की ताई कारखान्यामध्ये का मागायला, मला कारखान्यामध्ये द्या म्हणून संधी. मी बाजार समितीत आली का कधी मागायला का मला प्रकाशे की मला संधी द्या, कधी बघितला? मी कधीच नाही. मी फक्त एकच विचार केला का माझे कार्यकर्ते मोठे झाले पाहिजे. उद्या मी नसे ठेस लागली तर माणूस मरतो, आज आहे तर उद्या दिसत नाही. एकेकाला रात्री गेला सकाळी वोट पाहतो आणि मग आपण किती माझं म्हणणार. जर एवढं शाश्वत आहे की कधी मरण येऊ शकतं तर आपला वारस आपण निर्माण केला पाहिजे. आज तुम्ही पाहिलं असेल की 24वा वर्ष चालू आहे. कधी तुम्ही माझ्या कुटुंबातला, माझ्या नवरा, माझा मुलगा, माझी मुलगी कधी कोणाच्या दारात कोणाला त्रास देताना कोणाला या ठिकाणी दिसली का? मी म्हटलं का माझं कोणी वारस आहे म्हणून? कधीच नाही म्हटलं. याचं कारण असं आहे की इथले वारस घडवायचे जे इथे मातीला खऱ्या अर्थाने जाण ठेवून लोकांना न्याय देतील. या ठिकाणी खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंना मानाली मी. जसं अटलजींबरोबर काम केलं, अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडून काय शिकलं, रमणजींकडून शिकलं, तसं मी बाळासाहेब ठाकरे यांची आलेली आहे. त्यांचा सुद्धा सन्मान, त्यांच्या सारखंच पण जे बोलली ती बोलली, नाही बोलली तर ती समोरच्याला सोडणार नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी जी काही 23-24 वर्ष तुम्ही मला जे प्रेम देताय, जो विश्वास तुमचा माझ्यावर आहे, त्याला धक्का लागू नये, कायम तो ठेवण्यासाठी, आबाधित ठेवण्यासाठी ताईने रात्रीचा दिवस करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. माझ्याकडून काही चुकलं असेल तर निश्चितपणाने तुम्ही लोक मला शिक्षा करू शकता, पण मी प्रामाणिक प्रयत्न केला की माझ्या आईवडिलांनी शिकवलं डिपार्टमेंटचा, कडक प्रवृत्तीचा आणि तेच गुण माझ्यामध्ये शिस्तीतच काम झालं पाहिजे. शिस्त ओलांडली कधी चालू नाही. आणि म्हणून या ठिकाणी आयुष्य जगत असताना कित्येक वेळा मनाला पटत नसेल तरी सुद्धा आपल्याला ते करावं लागतं. का तर आज एकाला माफ केलं, आज एकाची चूक झाली तर उद्या दुसरा करतात, मग काही एक शिल्लक राहणार नाही. या ठिकाणी माझ्या जनतेसाठी मी करत असताना आपल्याला एकच सांगते, शेवटची संधी. हे जे बोलत जात आहे ना, त्याचा एकच कारण आहे माडी साहेब की मी विचार करते की मी 5 निवडून येणारी या महाराष्ट्रातली महिलांमध्ये तर पुरुष कोणी निवडून आलेला नाही. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड होईल, कारण सलग येणारे एक व्यक्ती मला दाखवा. मग तुम्ही एवढं मोठं पुण्याचं काम करताय की तुमची एक जुन्नरची महिला, तुमची एक ताई, तुम्ही
मला विसरणार असतील तर मी कुणासाठी करायचं, कशासाठी करायचं, हा प्रश्न मला सतावला लागला. आणि मग मी विचार केला की ही जिल्हा परिषद आपण शेवटची लढायची आहे. कारण या गटामध्ये 25 वर्ष विकासाची गंगा वाहत राहिली पाहिजे, कोणालाही गाड्या भरून पुढे जावं लागू नये. आणि म्हणून काय भाऊ वागो बरोबर ना, गाड्या भरायचं जायचं, गाड्या भरायचं जायचं, जाण्या येण्याच्या खर्चामध्ये आपल्याला मिळणाऱ्या इतके पैसे सुद्धा जर आपल्या हाती पडत नसतील तर ही प्रवृत्ती बदलायची. परंतु ज्या दिवसापासून ठरवलं की नाही आता राहिलेला काळ आणि त्या काळामध्ये 5 वर्ष ठेवून या संपूर्ण तालुक्यात हे गाव पाहण्यासाठी, हा मतदारसंघ पाहण्यासाठी, जसं काय काय याला जातात तुम्ही नाळेगण शिंदीला बरोबर ना, आणि मग आपल्याकडे सुद्धा हा गट पाहण्यासाठी लोकांनी घ्यावं आपल्याकडनं. आणि काय घेऊन जाणार आहे, खाली हात आया था खाली हात जाएगा, तेरा कुछ नहीं था कुछ नहीं पाएगा. आणि या प्रवृत्तीप्रमाणे एकच विचार केला की शेवटचं चांगलं काम करत आज आपण आयुष्य वेचलं. कधी मी अजून गोवा नाही पाहिला. मला आत्ताच विचारत होते डॉक्टर साहेब, डॉक्टर कधी मला म्हणले ताई तुम्ही कधी बाहेरच्या देशात कुठे गेला, क्या विचारलं, दुबईला. मी म्हटलं सर मी अजून रत्नागिरी पाहिली नाही, मी गोवा पाहिला नाही, तर मी कधी ते म्हणे तुमची मुलं मुली, म्हटलं ते सगळे जातात. 6 महिन्याचा बाळ झालं का त्याचा लगेच पासपोर्ट तयार होतो, ते करतात, त्यांना तेवढं आपण उंचीवर गेलेला आहे. पण मी कधीच कुठे गेली नाही. माझी सगळी कमी दैवत असो, मी नेहमी म्हणत असे पंढरपूरला 3 माळ्याचा एवढा मोठा उभं केला आपण मठ, पण उदय मारायला गेल्यानंतर उद्घाटनाला सुद्धा गेली नाही. त्यावेळी तिने सांगितलं कामात येत नाही, पण भूमिपुत्र उद्घाटनाला कधी पत्ता नसतो, मागून मागून आम्ही थकतो. आणि म्हणून या ठिकाणी मी निर्णय घेतला की यापुढे आपल्याला आपले मतदार जे आपल्याला प्रेम करतात, आता सुद्धा नारायणगावकरांनी सांगितलं होतं की ताई 6 गावात 26 गावाती अगदी संजूशे काढले, मगाशी पण ते आले होते, सगळे ते म्हणायला लागले. जसं सुजित तिथे गेल्या वेळेला पण जाऊन सांगितलं होतं बंगल्यावर, तर त्यांनी त्या सांगितलं की ताई जाऊ नका होते 6 गावात. म्हटलं ना, शब्द गेला म्हणजे गेला, तो शब्द पुरा झाला पाहिजे. माझ्या संघामध्ये मला विश्वास आहे की मला शेवटी तिथेच तुम्ही पाहता की आज जाऊनला काय पाहिजे, गेल्यानंतर मेल्यानंतर जागा पाहिजे, पुरायला जागा पाहिजे. तसं आपली सुद्धा भूमिका असते. आपले आई बाबा कुठेही गेले, आजी आजोबा कुठेही गेले तर 2 दिवसात म्हणतात कधी जायचं गावाकडे. तसं आशा ताईच्याच मतदारसंघात तिचा सेवक झाला पाहिजे ही तिची अपेक्षा आहे. पण हे होत असताना आता मला किंग एकदाच व्हायचं भाऊ, एकदाच, मग किंग मेकर व्हायचं. चांगली लोक घडवायची, चांगली लोक या समाजामध्ये उतरली पाहिजे. नाही तर राजकारणाचा विश्वास लोकांचा उडालेला, कोणाचा राहिलेला पहिलं विचारावं लागतं, बाबा कुठल्या पक्षात, ह्या सेनेतली त्या सेनेत, ह्या राष्ट्रवादीतली त्या राष्ट्रवादी. भीती वाटते बोलताना सुद्धा. मी काल सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये गेले, आमची चर्चा चालू होती. अशा परिस्थितीमध्ये त्या चिखलात राहून कवडासारखं जर चांगलं राहायचं असेल तर जसे विद्यार्थी घडवले जातात तसे राजकारणी घडवण्यासाठी, आणि महिला तर 51% झाले, मग किती विचार करावा लागेल. आणि म्हणून मी तुमच्या सर्वांची आभारी आहे. तुम्ही सर्वांनी त्या ताईने तिथून ओढून सांगत होत्या अशोक शेठला की नुसतं वागिन म्हणते झालं पाहिजे, त्यातून विरोध झाला पाहिजे. आणि मी म्हणते चर्चा झाली. रामभाऊचं माझं कधी मला वाटत नाही आम्ही दोघे कधी प्रेमाने चहा पिलो, परंतु त्याचाही स्वभाव तसाच आहे, तोही तसाच आहे. मी कारण 23 वर्षात त्याच्याबरोबर माझ्याबरोबर तो राहिला, परंतु असं कधी घडलं नाही की त्याने काय सांगावं, मार्केटमध्ये बोलावं आणि त्याला काही महत्व नसावं. तसं त्याने काल मला दुपारी जेव्हा कोणीतरी सांगितलं की ताई अशी बातमी येते, म्हटलं कोणी केली. माझा तर पहिला स्वतःवरच विश्वास बसत नव्हता, कारण रामभाऊ वाळून एक वेगळी प्रतिमा आहे. मला वाटलं की असं होऊ शकत नाही, पण त्याने माझ्यासाठी केलं. रामभाऊला जर काही कळली तर ह्या सर्वसामान्यांना कळायला वेगळं काही सांगायची गरज नाही असं मला वाटतं. आणि या ठिकाणी ज्या वेळेला सत्यशील भाऊने जी बाईट दिली ती मला कळली आणि अजून बघितलं नाही काही, पण जेव्हा कळली त्यावेळेला मला ते दिवस आठवले जेव्हा अण्णा गेले
सांगितलेलं आहे. जोक आहे का? 34 वर्ष राजकारणात सुई इतका डाग कधी लावून घेतला नाही तुमच्या या लेकीने. कारण ती जिजाऊची आणि सावित्रीची लेक म्हणते कायम ती तापती राहिली, परंतु ती इतकी आग होती की तिच्या जवळ येण्याची कोणाची हिंमत नाही. आणि म्हणून माझं फक्त एकच सांगणं, मी प्रामाणिकपणे माझ्या धर्माचं पालन केलं महाराज. मी माझ्या धर्माचं पालन नाही केलं, कृतीचं पालन केलं. आज तुम्ही माझ्या पदाचे टाकताय ना, ते कधी स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं की तुम्ही खरोखर इतिहास घडवणार झाला तर तो इतिहासच राहणार आहे. कधीही लोक 100 वर्ष विसरणार नाही की एका ताईसाठी, एका भगिनीसाठी हे कष्ट आमचे महाराज म्हणजे कोणाची कोपाडेले असणार. ब्रह्मनाथाच्या मंदिरामध्ये आमचे महाराज मठाधिपती यांच्या समोर आपले शेठ बोलले ना, अविनाश शेठ कुठे बोलले, तोपर्यंत आम्हाला ठाऊकही नव्हतं की अविनाश शेठ अशी भावना मांडू शकतात. त्यांनी सांगितलं की एक भगिनीला आपण न्याय देऊ शकत नाही. अहो इतिहासात जमा होईल, इतिहासात लिहिलं जाईल आणि मग त्या दुसऱ्या महिला त्या पद्धतीचं काम करण्याचा विचार करतील. राजकारणात येतील तर चांगलं काम करावं म्हणून त्या काम करतील अशी भावना निश्चितपणाने आपण सर्वांनी या ठिकाणी इतका वेळ वाढदिवसाच्या निमित्ताने अगदी कानाकोपऱ्यातून आलेल्या सगळ्यांनी माझ्यासाठी दिला. पण माझी एकच म्हणणं आहे, तुमचं हे प्रेम, तुम्ही घेतलेली भावना याचा आदर करून मी सांगते की मी कधीच विसरणार नाही, श्वास असेपर्यंत विसरणार नाही. आणि तुमच्यासाठी तुमची ताई, आशा ताई सदैव कुठेही कमी पडणार नाही. तुमचे आशीर्वाद आणि तुमचं असणाऱ्या शुभेच्छा काय माझ्या पाठीशी असेच ठेवा. काशी साहेबांनी सांगितलं की आमच्या सासूबाई होय माझी सख्खी तुमची, त्यांची वहिनी, त्यांची भाऊजई आहे. पण मी कधीही कुणाला म्हटलं नाही का माझ्यासाठी स्वतःची वाट बघा. पण एक आहे, जेव्हा तुमच्यावर कोणी उपकार करतं, कोणी तुम्हाला मदत करतं, त्यांना विसरणाऱ्या आवडा की जेव्हा आता पाहतो ना आणि ते रिंगणात उतरताना पाहतो ना की सगळं काही मलाच, ह्या लोकांना कधीतरी सांगितलं पाहिजे, शिकवलं पाहिजे मला की असं होत नाही बाबा. सगळ्या तुमच्या तुम्ही नाही चालवू शकत. ज्याला त्याला त्याच्या मोठेप्रमाणे जर आपण जागा दिल्या तर लोक वाढतील, आपलं संघटन वाढेल. अशा जर तुमच्याकडे प्रवृत्ती नसेल तर तो नेता नाही, आणि जर नेता नीट असेल तर कार्यकर्ता कधी बिघडत नाही. कार्यकर्ता तुमच्या सारखाच घडतो. तो कार्यकर्ता घडवा आणि खऱ्या अर्थाने बाजारामधून चालला तर आज तुम्ही पाहता माहिती असेल, पंडित असेल, जेव्हा मार्केटमध्ये नावं निघतात तर शेठला पण माहिती आज तुमच्या विभागात आहे ना, त्यांना दिलाय. तर आज काम करताना प्रत्येक ठिकाणी कुठे कमी पडले तरी सुद्धा मी लेकरासारखं मी त्यांना दाबते, लेकरासारखं दम देते, कारण मला ती लेकरं वाटतं. आज माझे 2 वाघ या नगरपालिकेमध्ये गेले. हे 2 वाघ चुकीचं काही होऊ देणार नाही, कोणालाही ऐकणार नाही. 75च्या सभागृहामध्ये एकटी असताना 74चा विचार केला नाही. तसे का अनिल कुंडे आणि असताना आमचा नंदू, तुम्ही बघा की या जुन्नर शहराला कशी दिशा देतात आणि कशा पद्धतीचं काम करतात. कारण त्यांचे नेते या ठिकाणी नाना असतील, गांधळे असतील, जेवढे म्हणून अगदी अंमलपासून दिल्लीला जाऊन तो पद जेवढ्याला बायको बरोबर या ठिकाणी आमची वैशाली आहे. सगळे आज या ठिकाणी येणारे गावचे सगळे सदस्य आहेत, माझ्या उचकेवाडीचे सदस्य आहेत, कारण मी येताना त्यांना भेटून आहोत आले. त्यामुळे आपण जर पद घेतलं तर सही घ्यायला आपल्या घरापर्यंत जर त्या ठिकाणी येत यावं लागत असेल तर मग ते पद घेऊन उपयोग का. पण हे कोण, ते तो म्हणाला काहीतरी काय कांड की कांडी कशी दिल्या. होय तुम्ही बघा मार्का बैल कसा असतो आणि तो घाटात कसा पळतो, कारण त्याच्या मारण्याकडे लक्ष देत नाही शेतकरी. तो पळतो किती, त्याची ताकद किती, त्याची कुवत किती, आणि म्हणून त्याला कितीही मोल लागले तरी आणलं जातं, सांभाळलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी विचार करावा आणि सगळ्यांनी विचार कसला करायचा आहे. निवडणूक कधी किती तारखेला अटक कळलं का, निवडणूक किती तारखेला आणि आपल्याला मतदान करायचं आहे. कारण ज्यांनी आपला सन्मान केला
निवडणूक ही आपण भरूनच चाललोय. काय बरोबर नसेल, निवडणूक तो आपण भरूनच चाललोय, लढायचीच आहे. परंतु त्याच्यातून एक इतिहास घडणार असेल तर निश्चितपणाने अशोक शेठ, निश्चितपणाने त्या इतिहासाची भूमिका हजारो वर्ष टिकून राहते. बघूया काय होईल. परंतु महाराज तुमचे आशीर्वाद आमच्यावर असेच ठेवा. कोंडाजी बाबा डेरे आश्रम चालवते, परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. आणि म्हणून धर्माला जपूया, धर्माप्रमाणे जाऊया. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आशा ताईच्या पाठीमागे असेच चालत्या, एवढीच अपेक्षा व्यक्त करते. सगळ्यांचे आभार मानते. थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.